या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोते हो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी तुमची रेडिओ मैत्रीण नीता तुपारे तुमचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत हवामान शास्त्रज्ञ आणि भारतीय वेधशाळा आणि हवामान खात्याचे माजी सरसंचालक डॉक्टर रंजन केळकर या सरांसोबत रेडिओ मैत्रीण मृदुला घोडके यांनी साधलेला संवाद. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात ही मुलाखत फक्त रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये. नमस्कार श्रोत्यांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आणि मी आहे मृदुला घोडके. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विशेष पाहुणे आलेले आहेत आणि विशेष तसेच थोर पाहुणे आहेत ते डॉक्टर रंजन केळकर. डॉक्टर रंजन केळकर यांची ओळख मी वेगळी करून देण्याची आवश्यकता नाही आहे, कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ते महासंचालक होते. डॉक्टर रंजन केळकर यांचं शालेय शिक्षण मुंबई आणि पुणे इथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झालं. पुण्यामध्येच त्यांनी PhDची डॉक्टरेटची डिग्री त्यांनी स्वीकारली. तसंच वर्ल्ड मेटिरोलॉजिकल ऑर्गनायझेशन जिनिवामध्ये भारताचे ते स्थायी प्रतिनिधी आणि कार्यकारी समितीचे ते सदस्य होते. वातावरण विज्ञानाचे इस्रो अध्यासनाचे ते मानद प्राध्यापक होते पुणे विद्यापीठामध्ये. खरं तर हाडाचे वैज्ञानिक, परंतु त्यांनी लेखनही खूप केलेलं आहे. त्यांचं लेखन वाचन हा व्यासंग अतिशय आहे. हवामानशास्त्र आणि अध्यात्म यांची सांगड त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे घातलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी हवामानशास्त्र आणि दुसऱ्या विषयांवर त्यांनी 9 पुस्तकं लिहिलेली आहेत. कालच मी त्यांचा एक कविता संग्रह पण वाचलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु ब्लॉग लेखन पण ते करतात, वृत्तपत्रात लिहितात, अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. पण विशेष सांगायचं म्हणजे अतिशय विनम्र व्यक्तिमत्व आहे आणि कोमल वाणी आहे. तर डॉक्टर रंजन केळकर, आमच्या या FTIच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. नमस्कार. इतकी चांगली माझी ओळख करून दिली म्हणून आज तर मी म्हणते की आम्हाला खरंच वी आर प्रिव्हिलेज्ड. आज आम्हाला खूप छान वाटतं, आमचा सन्मान आहे आणि विशेष करून मी तुमची मुलाखत घेते हा माझा सन्मान मला वाटतं. खूप बरं वाटलं. FTIच्या रेडिओमध्ये मी पहिल्यांदाच येतोय आणि मी आलेलो आहे, पण रेडिओ स्टेशन मध्ये नव्हतो आलो. एक चांगली गोष्ट आहे माझ्याकरता. त्यासाठी अगदी काय म्हणायला पाहिजे, प्रिय किंवा आपण मुरलेले आहात ह्या हवामानाच्या क्षेत्रामध्ये. सर, मला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते की देशामध्ये विकासाचं चक्र हे हवामानावर आधारित असतं का? अगदी पहिलाच प्रश्न मला गुंतागुंतीचा प्रश्न तुम्ही विचारलाय, तर मी तो सोपा करून सांगतो. येस. की भारत हा मला वाटतं जगातला एकमेव देश आहे ज्याचं हवामान जीवनाशी इतकं निगडीत आहे. कारण हवामान सगळीकडे आहे, सगळ्या जगभर देश आहेत, 196 काही देश आहेत जगामध्ये, सगळ्यांच्याकडे हवामान असतं. पण इतकं नातं जवळचं ज्या देशाचं हवामान आहे, मला वाटतं आपण त्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे की आपल्याकडे मान्सून आहे. ओ येस. आणि आपण पश्चिमेच्या देशात जाऊ, अमेरिकेत जाऊ, युरोपमध्ये जाऊ, तिथे मान्सून नसतो. छान हवा असते, बर्फ पडतो तिथे, भुरभुर पाऊस पडतो. पण आपल्याकडे जसा धो पाऊस आपल्याला भिजवून टाकतो तसा पाऊस पुष्कळ ठिकाणी नसतो. आणि दुसरी गोष्ट ही की आपला मान्सून वर्षात 4 महिन्याकरता एक पाहुणा म्हणून येतो आणि परत जातो. दुसरीकडे वर्षभर वारे वाहत असतात. अमेरिकेत गेलो तिथे वेस्टर्लीज वर्षभर वाहतात, वर्षभर भुरभुर पाऊस पडतो. पण आपल्याकडे काय की आपण त्याची वाट बघतो. बरोबर. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले, त्याची वाट पाहावी लागते. आणि तो गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं की तो पुन्हा कधी येणार. तर प्रॉब्लेम हा आहे की 4 महिने जो पाऊस देऊन जातो
ते सगळं पाणी आपल्याला बाकीच्या 8 महिन्यांच्या करता साठवावं लागतं. बरोबर. ही एक मोठी समस्या आहे जी दुसऱ्या हं, देशात हं. नाही. आणि म्हणून आपला विकास याच्याशी जडलेला आहे की आपल्या शेती करता पाणी पाहिजे, लोकांना प्यायला पाणी पाहिजे, आपल्याला आंघोळी करता पाणी पाहिजे, फॅक्टरीजना उत्पादन करता पाणी, हे सगळं पाणी साठवून ठेवावं लागतं 8 महिन्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे आपली शेती, जेव्हा पाऊस पडतो आपण खरीपची पिकं काढतो, पाऊस संपला की रबी पिकं काढतो. बरोबर. तर आपलं सगळं शेतीचे सगळे व्यवहार, आपलं जीवन, शाळेच्या सुट्ट्या, शाळेचं वेळापत्रक, हो. या सगळ्या गोष्टी मान्सूनशी निगडीत आहेत. आणि म्हणून ज्या वेळेस मान्सून चांगला होतो त्यावेळेस आपलं जीवनमान सुधारतं. बरोबर. आपल्याकडे आकडे आहेत, ते हो, सांगणारे आकडे बरोबर. आहेत. हो, हो. आणि दुष्काळ पडला तर आपल्याला अतिशय त्रास होतो. पण ह्या सगळ्यातून आपण पुष्कळ खूप पुढे आलो आहोत. ही चांगली गोष्ट आहे की आपल्या विकासामध्ये आपण जर विचार केला की आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं या देशाला, मी लाईनीत उभा राहत असे राशनच्या दुकानामध्ये, कारण आपला गहू अमेरिकेहून यायचा. बरोबर. इथे तितकं उत्पादन होतच नसते, लोक भूकबळीने मरायचे. आता आपण धान्य निर्यात करतो, आपली कोठारं भरलेली आहे. आणि म्हणून आपल्याला विकासाकरता आपण हल्ली दुष्काळाविषयी आपण कधी भाषा बोलत नाही, कारण ती एक जुनी गोष्ट आता झालेली. आपला विकास झालेला आहे आणि मान्सूनचा उपयोग चांगला कसा करून घ्या हे आपण शिकलो. क्या बात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप बरोबर. बदलल्या आहेत मागच्या काही वर्षांमध्ये. सर, तुम्ही जसं आता म्हणाला की जागून ज्याची वाट बघितली पाहिली, तर तो म्हणजे आपल्याला वेध लागतात. हो, हं? हो. तर हे वेध किंवा त्यावरनं मी म्हणते की ह्या ज्या वेधशाळा आहेत आणि आपण त्याचे प्रमुख होतात पूर्ण भारताचे, सर, तर ह्या वेधशाळा किंवा हवामानाचा अंदाज हे प्राचीन काळापासून चालत आलंय का? हो, हो. कारण वेधशाळा होत्या त्याच्या आधी सुद्धा मानवी जीवन होतं. मानव प्राणी होता त्याच्या आधी. बरोबर. मानव प्राणी शेती करत असे. आणि शेती करता तर हवामानाची माहिती तर शेतकऱ्यांना करून घ्यावीच लागते. कारण पेरणी कधी करायची हा फार मोठा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे असतो. हो. पेरणी जर चुकली तर मग आपल्याला त्याच्या सगळ्यात चुका पुढे दिसतात. पण हवामानाचं शास्त्र प्रस्थापित व्हायच्या आधी हवामानाची माहिती लोकांना होती. आणि हा जो शब्द आहे मान्सून, ह्याचा मुळात अरबी शब्द आहे मौसिम. मौसिम म्हणजे वारे. बरं. वारे. आणि मान्सून म्हणजे खरं सांगायचं तर पाऊस नाही, बरं. मान्सून म्हणजे वारे. ओके. कारण मान्सूनचे वारे 6 महिने एका दिशेने वाहतात आणि 6 महिने उलट दिशेने वाहतात. बरं. आणि म्हणून त्याची वाट बघायला की हे वाऱ्यांची दिशा कधी पलटते. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की लोक भारताबरोबर व्यापार करायचे. आपण ज्याला मध्य पूर्व हल्ली म्हणतो, म्हणजे सिरिया, मिडल ईस्ट वगैरे. तर सिरियाहून केरळकडे लोक यायचे आणि ते त्यावेळी शिडांची जहाज असायची. बरोबर. आणि वाऱ्यांची दिशा बदलली की ती शिडी उभं राहून आपल्या केरळला यायचे आणि ते इथे 4 महिने मुक्काम ठोकायचे. तुम्ही अजून जरी केरळला गेले तिथे बरेचसे मसाले मिळतात, ते त्यावेळेसही मिळायचे. आणि हे परदेशी लोक इथे येऊन 4 महिने मसाले विकत घ्यायचे, म्हणजे लवंगा, दालचिनी, काजू गरम, हे सगळे ते 4 महिने ते इथे व्यापार करून ठेवायचे. आणि 4 महिन्यांनी वाऱ्याची दिशा बदलली की ते परत उलट दिशेने आपल्या मायदेशी परत. तर असा व्यापार चालायचा जवळजवळ 3000 वर्षापूर्वीपासूनचा व्यापार. तर हे वारे बदलताचे लोकांनी ओळखलं होतं. आणि त्याच्यानंतर जे शेतकरी होते त्यांनी ओळखले की पाऊस फक्त 4 महिने पडतो आणि तो जून मध्ये येतो. हे कवींना सुद्धा माहित, म्हणजे मेघदूत ज्याने लिहिला कालिदासाने, त्याची जी सुरुवात आहे आषाढाचं प्रथम दिवस आहे, त्याला तारीख पण माहिती होती. आता हे 4थ्या शतकातली ही काव्य आहे, त्यांना माहिती होती. आणि बऱ्याचशा लोकांना चाणक्याने आपल्या अर्थनीतीत लिहिलेलं आहे की पाऊस कसा मोजायचा, मान्सूनचा पाऊस कसा असतो वगैरे. तर वेधशाळा होत्या त्याच्या पूर्वी सुद्धा पावसाचे वेध लागायचे. आणि वेधशाळा हे नाव एका अर्थी चांगलं आहे, कारण त्याचं जे इंग्लिश नाव आहे ऑब्झर्वेटरी. ऍक्च्युली यू कॅन ऑब्झर्व व्हेरी लिटल. कारण आता तुम्हाला आकाशाकडे पाहिलं, तुम्हाला तापमान दिसतं का? नाही. You can't observe the temperature. तुम्हाला आर्द्रता दिसते का? नाही. पण फील होते. तुम्हाला वायूचा दाब दिसतो का? नाही. तर तुम्ही जर आकाशाकडे ऑब्झर्व करायला पाहिलं तिथे तुम्हाला काहीच दिसत नाही, पण तुम्हाला वेध लागतात. आणि तुम्हाला आकाशाचे दिसतं तर ते प्रामुख्याने पाऊस
पाऊस पडताना दिसतो, हो. गारा पडताना दिसतात, हा, हा. विजा लकलकताना हो, दिसतात. हो. त्याशिवाय तुम्हाला काही वरती फक्त निळं आकाश कधी कधी दिसतं. त्याच्यामुळे वेध जे लागतात की असं पुढे होणार आहे. हम्म. आणि जीवनामध्ये खरोखरच ही गोष्ट एक विशेष आहे की आपल्याला आपलं भविष्य माहिती नाही, हम्म, हम्म. कोणालाच माहित नाही. बरोबर. पण आपण प्रयत्न करतो शोधायचा. आपल्याला बरं. उत्सुकता असते की उद्या काय होणार आहे, 10 Right. वर्षांनी काय होईल, 100 वर्षांनी, याची आपल्याला उत्सुकता असते. हा, आणि लोक हा. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात हा. की भविष्यात काय होईल. बरं. आणि काही गोष्टींचे नियम आपल्याला माहीत झाले. उदाहरणार्थ सूर्य किती वाजता उद्या उगवेल ह्याचे वेध नाही लागत. आपल्याला तो नेमका वेळ माहिती, 6:35 उद्या सूर्योदय. सूर्योदय आहे, तर ते माहिती आहे. हम्म. किंवा 50 वर्षांनी चंद्र कुठे आपल्याला माहिती आहे, कारण त्याचे हम्म. नियम आपल्याला माहिती आहे. बरं. पण हवामानाचे नियम अजून आपल्याला तितकी माहिती झालेले नाही. ओ. म्हणून आपल्याला वेध शोधायला लागते की उद्या पाऊस पडेल का, कारण तो हा. नियम नाही. अच्छा. तर वेधशाळा हे जे नाव आहे अतिशय सुंदर नाव आहे. हा. इंग्लिशमध्ये त्याचा हे नाहीये, इक्विव्हॅलंट नाही इंग्लिशमध्ये, हा, हा. पण हा चांगला शब्द आहे. आणि आपल्याला वेध लागतात, आपल्याला कळतं की हवामान कसं राहील, मान्सून हा. येतोय की नाही याची वेध वा. लागतात. तर असं आहे ते. पण कधी कधी सर, म्हणजे आता बरेचदा टीका होते की हे वेध चुकतात, म्हणजे हवामानाचे अंदाज चुकतात. म्हणजे त्याच्यावरनं कितीतरी जोक्स आहेत. आणि मी बघितलं अलीकडेच की आर के लक्ष्मणी यांचं सुद्धा एक कार्टून आहे की 3 व्यक्ती अशा उभ्या राहिल्या, त्याच्यातल्या 2 व्यक्तींनी अशी छत्री घेऊन पावसामध्ये ते भिजतात, तिसरी व्यक्ती तशीच पावसात भिजतीये आणि ती दुसऱ्यांना म्हणतीये की अरे वा, तुम्ही कसं ओळखलं की मी वेधशाळेचा माणूस आहे म्हणून. ते माझ्याकडे पण आहे आणि ते हा. मला अतिशय दाखवायला आवडतं ते हा, हा, चित्र. हा. त्याचं उत्तर एवढंच आहे की जे लक्ष्मण जर आज असते, आणि ते असावेत अशी माझी इच्छा होती, हा. पण आज त्यांना तसे कार्टून काढावे लागले नसते असं मला वाटतं. कारण परिस्थिती बरीचशी बदलली आहे, बरीच प्रमाणात बदलली आहे. बरं. पण अंदाज जे चुकतात त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा अंदाज देतो, हम्म. काही विशिष्ट डेटा घेऊन त्याच्यावरती आम्ही काही समीकरणं मांडून त्याचं उत्तर काढतो. हम्म. पण हवामानामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वारा असतो, दाब असतो. कालच मुंबईमध्ये एक होर्डिंग पडलं हो. आणि वेगळा वादळी वारे होते. वादळी वाऱ्यामध्ये. तर वादळी वारा असेल तर असं होईल, वादळी वारा नसेल तर त्याचा काही परिणाम होणार नाही. तर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याविषयी त्या ठिकाणी इतक्या वाजता इतका प्रचंड वारा येईल अशा प्रकारचे पूर्वानुमान सांगणं बरं कठीण गोष्टी आहेत. पण बऱ्याच प्रकारे आता तुम्ही जर पाहिलं की आता 5 दिवसापर्यंतचे अंदाज दिले जातात, जे आधी नव्हते. 10 दिवसांचे अंदाज दिले जातात. एका संबंध ऋतू करता अंदाज दिला जातो. पण प्रत्येकाच्या गरजा निराळ्या असतात. म्हणजे शेतकऱ्याला जर सांगितलं की उद्या हमखास तुझ्या शेतावरती पाऊस पडेल, अंदाज खरा ठरेल, पण त्याला त्याचा फायदा होणार नाही. कारण त्याला समजा सांगितलं उद्या तुझ्या पिकाची तो कापणी कर, त्याला मनुष्यबळ लागतं, त्याला साधनं लागतात. तो 24 तासात ते उभं करू शकत नाही. बरोबर. तर थिअरिटिकली तुम्ही सांगू शकता आमचा अंदाज अगदी तंतोतंत आला, पण तो जो अंदाज घेणार आहे त्याला वेळ लागतो. आणि कधी कधी शेतकरी आम्हाला 10 दिवस आधी अंदाज पाहिजे. तर ह्या ज्या गरजा असतात त्या बऱ्याचशा वेगळ्या असतात. आणि म्हणून जेव्हा असे अंदाज दिले जातात त्याच्यात चुकण्याच्या संभावना असतात. म्हणजे आपलं ज्ञान जितकं सखोल आणि जितकं प्रगत होईल तितकी क्षमता वाढेल. पण जितकी क्षमता वाढते तितक्या गरजा पण वाढतात. बरोबर. म्हणजे मागे जर सांगितलं की कुलाब्याला आणि सांताक्रूजला मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये शिवाजीनगरी पाषाणला इतका पाऊस पडेल, आता लोकांना वाटते की कोरेगाव पार्कला किती पडेल आम्हाला सांगा, बरोबर. सेनापती बापट रोडला किती पडेल ते सांगा. तर आपण जर मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झालं तर आता लोक छोट्या प्रमाणात मागतात. आमच्या गलीमध्ये किती, माझ्या घरावरती किती पाऊस पडेल आणि ते आम्हाला 4 महिने आधी सांगा. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकतर लोकांची उत्सुकता वाढते, त्यांच्या गरजा वाढतायत, पण ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी पुढे मागे होतील, पण सध्या तरी त्या शास्त्रीय दृष्टीने शक्य नाही. आपण हे मान्य केलं पाहिजे असं आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पण विनोद चांगले असतात, कारण विनोदामुळे आपल्याला आपण थोडेसे जागे होतो, आपण काहीतरी करतो, आणि विनोद असावेत. अगदी बरोबर आहे. आणि आर के लक्ष्मणी यांचं तर म्हणजे अतिशयच नाही, त्यांचे ऍक्च्युली हवामान त्यांचा एक आवडीचा विषय होता.
म्हणजे एकतर पॉलिटिशियन्स आणि त्याच्यानंतर हवामान, हे दोन त्यांचे फेवरेट विषय होते आर.के. लक्ष्मणचे. वंडरफुल. वाव सर, तुमचा किती अभ्यास आहे. परंतु आताच तुम्ही म्हणाला होतात की शेतकऱ्याला जरी सांगितलं की आता उद्या शेतात पाऊस पडेल, पण तो तसा प्रिपेअर नसतो, तयार नसतो, कारण त्याला सगळी सामग्री आणि बाकीचं सगळं बघायचं असतं वगैरे. तर मग सर, निसर्गाचा तोल सांभाळून शेतकऱ्यांनी कशी शेती करायला पाहिजे? एकतर शेतकऱ्यांचे काही जुने ठोकताळे आहेत जे आपण त्यांना शिकवायची गरज नाही, त्यांना माहिती आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा शेतकरी नक्षत्रांची भाषा बोलतो. आता ही खूप जुनी गोष्ट आहे की नक्षत्र जे असतात जे आकाशात त्यांना दिसतात शेतकऱ्यांना, कारण जेव्हा काही फोरकास्ट नव्हते ते नक्षत्रांच्याकडे बघून अंदाज स्वतःचा घ्यायचे की आता पेरण्या करायच्या का. तर काही ठोकताळे आहेत की मृग नक्षत्रामध्ये पेरणी करायची. आता मृग नक्षत्र साधारणपणे जूनच्या 10 तारखेच्या आसपास असतं आणि आम्ही सांगतो की मान्सूनचं आगमन 10 तारखेला जूनच्या होईल. आता फक्त भाषा वेगळी आहे पण ज्ञान तेच आहे. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, त्यांचं पारंपरिक ज्ञान आहे. पण दुसरं काय होते की शेतकरी हल्ली नवीन नवीन प्रयत्न करतात आणि प्रयोग करतात आणि ज्या हवामानाला जे योग्य नाही अशी पिकं ते लावतात आणि प्रयत्न कधी कधी पीक खूप येतं, कधी कधी नाही येत. त्याच्यामुळं हवामानाला अनुकूल अशी शेती करणं हे गरजेचं आहे. हवामान ध्यानात घेऊन शेती करायची, म्हणजे हवामानाच्या विरुद्ध आपण काही करू नये, अनुकूल त्याला करायचं. त्याच्याकरता बऱ्याचशा गोष्टी, उदाहरणार्थ कृषी हवामान दिनदर्शिका असतं की ह्या पिकासाठी ह्या दिवशी काय करायचं. कारण शेतीला काय की त्यांना नुसताच पाऊस लागत नाही, त्यांना आलटून पालटून पाऊस आणि ऊन लागतं. जर सारखा धोधो पाऊस पडला पिकं वाहून जाते आणि जर सारखं ऊन पडलं की जळून जाते. तरी निसर्गाची सोय की मान्सूनचा पाऊस लगातार पडत नाही, तो अधूनमधून उघडीप घेतो आणि तो खंड जर फार लांबला तर मग शेतीला त्रास होतो. पण जोपर्यंत अधूनमधून पाऊस पडतोय आणि शेतीच्या काही गरजा असतात त्यावेळी जर पाऊस पडला तर ते पिकासाठी समाधानकारक असतं. नंतर पाऊस पडो न पडो काही फरक पडत नाही. तर शेतीचं आपले कॅलेंडर असतं आणि त्यानुसार पाऊस पडला तर काही गोष्टी, आणि नाही पडला तर त्याच्यावरती उपाय होतात. आता हल्ली सिंचनाची सोय उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी, आधी नव्हती, आता आहे बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर आता हल्ली हे पण झाले की तुम्ही पेस्टिसाइड जास्त फवारू नका. बरोबर. ते पण जैविक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर विज्ञान सगळ्याच दृष्टीनं वाढते आणि शेतकरी पण मला वाटतं हल्ली सुशिक्षित आहेत. ते कॉलेजमध्ये जातात, डिग्रीज घेतात, फॉरेनला पण जातात, तिथून शिक्षण घेऊन येतात. तर त्यांना माहिती आहे की काय करायचं. आणि दुसरं असं आहे की हल्ली बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती हवामानाचा अंदाज जातो आणि त्यांना सांगितलं जातं की बरं हा जो अंदाज जातो हा फक्त हवामानशास्त्र देत नाही, हे कृषी तज्ज्ञ पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. तर ते दोघे मिळून बघतात की ह्या शेतकऱ्यांना काय सांगायचं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मोबाईलवरती त्यांना ते दिलं जातं. तर शेतकऱ्यांच्या करता पुष्कळ गोष्टी हल्ली आहेत आणि त्यांनी त्याचा फायदा करावा. बरोबर सर, तुम्ही म्हणालात तसं की आपण वेधशाळेपासून किंवा ह्याच्यापासून सुरुवात केलेली होती की मृग नक्षत्रामध्ये पेरण्या करायच्या, कारण विज्ञान तेच आहे, भाषा वेगळी आहे की आपण जूनच्या 10 तारखेपर्यंत पाऊस वगैरे येईल आणि मग ते पावसाचं चक्र सुरू होतं. पण अलीकडे मान्सूनचं चक्र बिघडलेलं आहे, म्हणजे कधी कधी पूर्ण जून महिनाही कोरडा जातो किंवा जुलैमध्ये सुद्धा पावसाचं हे होत नाही किंवा अवकाळी पाऊस. तर हे असं का घडायला लागले? ह्याचं एकच तात्विक कारण मी देईन. तात्विक कारण असं आहे की निसर्ग एकतर मानवाच्या ताब्यात नाहीये. निसर्ग जो करतो तो करतो, आपल्या परीने करतो. निसर्ग नियमित आहे, पण त्याला अनियमित राहायचं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणजे त्याच्या स्वच्छंदावरती सीमा आहे. असं कधी होत नाही की मान्सून फेब्रुवारीत आला, असं कधीच होत नाही. त्याच्या काही तारखा आहेत, त्या तारखामध्येच तो येतो. किंवा असं नाही की मान्सून कधी आलाच नाही, असं निदान इतिहास तरी कधी सांगत नाही की मान्सून आलाच नाही. तर त्याच्या काही गोष्टी नियमित आहेत. पण जसं शाळेचं वेळापत्रक असतं की आता घंटा वाजली की इंग्रजीचा तास, घंटा वाजली की सायन्सचा तास, किंवा लष्करी शिस्त ज्याला म्हणतात की तुम्ही इथून तिथे इतक्या मिनिटात पोहोचायचे, तशी शिस्त निसर्ग
पाळायला बांधलेला नाही. बर. निसर्गाचं आपलं मन, आपण त्याला ते तेवढी मुभामरट आपण निसर्गाला दिली पाहिजे की मी कॅलेंडरचं पान उलटलं आणि मे महिना संपला आणि 1 तारीख जूनची आली माझ्या कॅलेंडर की मान्सूननी माझ्या दारात हजर राहायला पाहिजे. अशी अपेक्षा करणं, तुम्ही वैज्ञानिक असा की तुम्ही शेतकरी असा, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही, कारण निसर्गावरती आपला कुठलाही ताबा नाहीये. तरी पण तो साधारणपणे त्यावेळीच येतो, तर त्याची नियमितपणा आहे, तो स्वच्छंदीपणा आहे, पण तो सीमित राहतो. आणि म्हणून हे जे हल्ली म्हटलं जातं की ऋतुचक्र बदललंय, ह्याच्यामध्ये हा एक विचार करायला पाहिजे की ऋतू आणि हवामान यांच्यामध्ये फरक आहे. बर. हवामान हे एका वातावरणाशी संबंधित आहे आणि ऋतू हे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते त्या परिभ्रमणाशी संबंधित असतं ऋतू. कारण असं आहे की आता आपण बघतो की सकाळी उठतो तर वातावरण खूप प्रसन्न असतं, दुपारी तापतं, संध्याकाळी हवा छान वाहते. तर हा एक दैनिक क्रम झाला हवामानाचा. पण एक वार्षिक क्रम असतो, कारण पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती 365 दिवसात फिरत राहते, तिचा जो फिरण्याचा, स्वतःभोवती फिरण्याचा एक अक्ष आहे, स्पिन ॲक्सिस, तो 23.5 अंशाचं त्याचं हे आहे, इन्क्लिनेशन आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की पृथ्वीचे काही प्रदेश कधी सूर्याच्या जवळ येतात, कधी सूर्यापासून दूर जातात. म्हणजे उदाहरणार्थ आता नॉर्थ पोल वरती 6 महिने उन्हाळा असतो, 6 महिने हिवाळा असतो, 6 महिने तिथे सूर्योदय होतच नाही. त्याच्यामुळं ऋतू जे बनतात ते ह्या कारणामुळे म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती एका वर्षात प्रदक्षिणा घालते आणि त्यानुसार हवामान बदलतं. हवामानामुळे ऋतू बदलत नाहीत. तर हे चुकीची धारणा आहे की ऋतुचक्र कधी बदलणार नाही. जोपर्यंत पृथ्वी सूर्याभोवती फिरते आजच्या पद्धती, तोपर्यंत ऋतू आहेत. आणि आपण त्याला 6 ऋतू मानतो, म्हणजे वसंत, ग्रीष्म, शिशिर वगैरे, हे सगळे वर्षा, हे जे सगळे ऋतू आहेत. किंवा इंग्लिशमध्ये दुसऱ्या देशामध्ये आपण विंटर, स्प्रिंग, समर, ऑटम असे आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय करतात की हवामानशास्त्रज्ञ साधारणपणे आपली नावं देतात. म्हणजे मान्सून हा एक ऋतू झाला, किंवा हिवाळा हा एक ऋतू झाला, पावसाळा एक ऋतू झाला, उन्हाळा. पण त्याच्यामध्ये काही संक्रमणाचे काळ असतात. आता मे हा जो महिना आहे हा मान्सून आणि उन्हाळा ह्यांच्यामधलं संक्रमण आहे. त्यामुळे चक्रीवादळ येतात. तर त्या संक्रमणामध्ये कधी उन्हाळा येतो, कधी हीट वेव्ह येतात, कधी काय येतात. तर संक्रमणामध्ये काही होऊ शकतं, असं पण होतं किंवा तसं पण होतं. किंवा मान्सून संपल्यानंतर हिवाळ्याच्या आधी कधी कधी हिवाळा लवकर येतो, कधी उशिरा येतो. तर हे जे ऋतूंचे जे आगमन आणि परतण्याचे जे दिवस आहेत ते मागे पुढे होतात आणि ते आपण, मला वाटतं, सहन करावेत. म्हणजे अमक्या तारखेला उन्हाळा आलाच पाहिजे आणि अमक्या तारखेला हिवाळा आलाच पाहिजे, ही मला वाटतं आपला अट्टहास आहे की निसर्गाने आपलं ऐकावं. म्हणजे आपल्याला कन्व्हिनियंट आहे म्हणून आपण निसर्गाला सांगायचं की अमक्या तारखेला तू हजर हो. तो काही आपलं ऐकायला तिथे बसलेला नाहीये. तर हे ऋतुचक्रांचे विषय हे आहे की आपण इतकं स्वतःला बांधून घेऊ नये किंवा निसर्गाला आपण बांधायचा प्रयत्न करू नये, असं मला बिलकुल निसर्गाला बांधू नये किंवा बांधता येणार सुद्धा नाही. परंतु आपण जसं ऋतुचक्रांबद्दल बोलतोय किंवा पूर्ण हवामानाबद्दल आपण बोलतोय, पण अलीकडे एक कॉमन समस्या सगळ्या जगाला भेडसावते, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. तर ते काय आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हल्ली बदल हा शब्द आपण फार ऐकतो. सगळ्या गोष्टीत बदल झाले, समाज बदललाय, देश बदललाय. मला वाटतं ते सातत्यानं बदल चालूच असतं. तर सगळं काही बदलत असतं. आणि हवामान अशी गोष्ट आहे की हवामान सारखंच बदलत असतं आणि ते बदलत आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात नवीन खरोखरच फार नाहीये. कारण असं आपण जर आता कुठलीही गोष्ट हवामानाची पाहिली की दिवसामध्ये हवामान बदलत राहतं. आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलो हवामान बदलत राहतं. आपण इथून महाबळेश्वरला गेलो तिथलं हवामान निराळं, तिथून आपण मुंबईला हवा पालट, आपण महाबळेश्वरला जाऊ, इथून आपण मुंबईला गेलो तर तिथलं हवामान निराळं, आपण युरोपला गेलो तिथलं निराळं. तर हवामान हे बदलणारी गोष्ट, कारण पृथ्वीचं वातावरण हे एक वायूंचं मिश्रण आहे. ते चंचल असतं, ते कधी एका ठिकाणी बसून राहत नाही, ते इकडून तिकडे सारखं जात, त्याचे प्रवाह होतात. आणि त्याच्यामुळं बदल आपण जेव्हा हवामानाचा म्हणतो तो रोजचा बदल नाही, पण एक सरासरी हवामान जे एका ठिकाणी, म्हणजे आपण जर म्हटलं की महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे तर ते जर गरम हवेचं ठिकाण झालं
मग तो हवामान बदल त्याला म्हटलं पाहिजे आपण. तर जे बेसिक सरासरी किंवा सामान्य हवामान जेव्हा बदलतं त्याला आपण हवामान बदल असं म्हणतो. पण रोजच्या रोज जे होतं की काल पाऊस पडला आणि इतका कधीच पडला नव्हता, हा हवामान बदल नाही. किंवा ह्या 10 दिवसात ऊन फार कडक होतं, हा हवामान बदल नाही. पण एका ठिकाणचं सरासरी हवामान जेव्हा बदलतं की पुन्हा एकेकाळी थंड हवेचं ठिकाण होतं, आता ते गरम हवेचं ठिकाण असं जर म्हटलं अशाही जातं. ठिकाणी आता थोडीशी तापमान बदलायला लागलेलं आहे. तर इथे काय पूर्वी इतकं थंड नाहीये आता. तर जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, हे काय करतात की संबंध पृथ्वीच्या तापमानाची एक सरासरी एक व्हॅल्यू काढतात. म्हणजे समजा आता पृथ्वीचं 2/3 फक्त समुद्र आहे, तिथे वेधशाळा नाहीत कारण ते लावता येत नाहीत पाण्यावरती. 1/3 भागावरती वेधशाळा काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी नाहीच. तर ह्या सगळ्यांचा ऍव्हरेज काढून एक व्हॅल्यू काढली जाते आणि ती व्हॅल्यू वर्षभराचा तिचा ऍव्हरेज काढला जातो. एक म्हणजे कल्पना करा की हजारो लाखो नोंदींची सरासरी काढून एक व्हॅल्यू काढली जाते आणि ती वर्षानुवर्ष किती वाढते त्याला ग्लोबल वॉर्मिंगचा ग्राफ जर काढला तर ते आपला तो ग्राफ आता वर चढताना आपल्याला दिसेल. म्हणजे हिमखंड आता हे जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो ग्राफ आहे तो किती आहे, तर तो 100 वर्षात 1 अंश. 100 वर्षात 1 अंश, तर एवढाच तो आहे. पण त्याचे परिणाम असे होतात की बऱ्याचशा वातावरणाच्या प्रक्रिया त्यामुळे बदलतात आणि मग आपण त्याला फक्त ग्लोबल वॉर्मिंग नाही तर क्लायमेट चेंज म्हणतो. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण संबंधित आहेत एकमेकांच्या. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग फक्त टेम्परेचर विषय आहे आणि क्लायमेट चेंज ही सगळ्या गोष्टी विषय. पण आपण पुष्कळदा काय करतो की ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं स्थानिक गोष्टींशी आपण संबंध जोडतो, जो चुकीचा आहे. म्हणजे समजा मी इथे राहतो आणि माझ्या घरासमोर एक खूप मोठी इमारत बांधली गेली, माझी सगळी हवा बंद झाली आणि माझं टेम्परेचर वाढलं, हे काही ग्लोबल वॉर्मिंग नाही, हे स्थानिक बदल झाला. पण आपण त्याचा ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध लावून मोकळे होतो कारण ते सोपं काम असतं. पण आपण जर 50 झाडं तोडली आणि तिथे जो आपण तोडली 50, त्याच्यामुळे तर ते ग्लोबल वॉर्मिंग नाही, तो आपण केलेलं काम आहे ते. तर ग्लोबल वॉर्मिंग होतंय पण त्याचे सगळेच परिणाम लोकल नसतात. बरेचसे लोकल परिणाम आपण करतो. उदाहरणार्थ आता शहरामध्ये ज्या काही हरित गोष्टी जंगल आपण तोडून तिथे इमारती बांधल्या, तर आपण ग्लोबल वॉर्मिंगला दोष देऊ नये. तो दोष आपला आहे की आपण तिथे असं केलेलं आहे. तर हवामान बदल होतोय पुष्कळसा आणि त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या हल्ली काय दिले की कुठल्याही गोष्टीचं खापर आपण ग्लोबल वॉर्मिंग वरती फोडतो. हे बरोबर नाहीये कारण आपल्याला ते खरोखरच माहिती नाही की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आहे की नाही. तर कुठली गोष्ट अतिवृष्टी झाली एखाद्या ठिकाणी तर आपण म्हणतो आता हवामान बदललंय. प्रत्यक्षात हवामान बदललेले नाही, तिथे तुम्ही इतक्या इमारती बांधल्या, तुम्ही तळ्यामध्ये एअरपोर्ट बनवले, हवामान बदलायचं पण हे आपणच केलेल्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यामुळे आपण जेव्हा विचार करतो आणि आपण लगेच ग्लोबल वॉर्मिंगला दोष देतो, त्याच्या आधी विचार केला पाहिजे की आपलं कुठे चुकलं. पण म्हणजे आपण आता हे ग्लोबल वॉर्मिंगचं पण बोलतो आहोत किंवा काय, आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की जेव्हा पृथ्वी फिरते आणि सूर्याच्या जेव्हा जवळ जाते त्यावेळेस तापमान वाढलेलं असतं किंवा काय, तर सूर्य, समुद्र आणि हवामान यांचं नातं आहे. म्हणजे आता आपण म्हणतो समुद्रातले ते प्रवाह, अल निनो किंवा अजून काय ला निना, हे असे प्रवाह आहेत. तर त्याचं आणि ह्या हवामानाचं किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं नातं आहे का, किंवा त्याच्यामुळे पाऊस खूप पडतोय असं ऐकण्यात येतं? असं आहे की पृथ्वीवरच्या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मानवाचा संबंध आहे प्लांट किंगडमशी, तर ह्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण जर म्हणतो की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय. आता तुम्ही जर पाहिलं की मानव प्राणी जेव्हा श्वास घेतो तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतो पण त्याला बाहेर फेकून देतो आणि ऑक्सिजनचा तो उपयोग करतो. पण वनस्पती काय करतात, ते नेमकं उलट करतात. तर निसर्गामध्ये हे संतुलन आहे की आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो आणि वनस्पती आपल्याला त्याच्या मोबदल्यात ऑक्सिजन देतात. आता हे जर संतुलन बिघडलं की आपण इतका कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये हवेत ओतला तर मग त्याचा परिणाम काय की ग्लोबल वॉर्मिंग हा त्याचा एक परिणाम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत, त्याबद्दल शंकाच नाही. म्हणून आपण जर जंगलं तोडली तर मग पुन्हा हा जो एक संतुलन आहे हे बिघडलं. आता समुद्र आणि
वातावरण आणि पृथ्वी ह्या तिन्ही निगडीत आहेत. कारण जी चक्र आहेत ती उदाहरणार्थ कार्बन चक्र आहे, जलचक्र आहे. आता समुद्रामध्ये जे पाणी आहे, जे खारट पाणी आपण त्याला म्हणतो, तिथे बाष्पीभवन होतं, बाष्प वर जातं, बाष्प वर जाऊन ते वाऱ्यावरून पृथ्वी म्हणजे जमिनीवरती येतं, तिथे पाऊस पडतो, पावसाच्या नद्या बनतात, नद्या पुन्हा समुद्रात जातात. आता एल निनो आणि ला निना हा जो प्रकार आला खूप त्याच्यात चर्चा झाली. म्हणजे मान्सून बिघडलं की तुम्ही लगेच म्हणता एल निनो आहे म्हणून मान्सून बिघडला. तर हा काय प्रकार आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. एल निनो आणि ला निना हे स्पॅनिश शब्द आहेत आणि साऊथ अमेरिकेमध्ये पुष्कळ लोक स्पॅनिश बोलतात म्हणून तिथे हे शब्द तिथून आलेले. एल निनो म्हणजे खरं सांगायचं तर बाळ येशू, म्हणजे एक लहान बच्चा, निनो म्हणजे लहान बाळ. आणि एल निनो ही एक घटना नाही, ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. पण ती प्रक्रिया जी खूप फोफावते किंवा अगदी जबरदस्त होते ती ख्रिसमसच्या सुमारास. आणि म्हणून साऊथ अमेरिकेमध्ये पेरू नावाचा एक देश आहे, त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरती पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर. आता तिथे काय होतं की ख्रिसमसच्या वेळेस जेव्हा हा प्रवाह तिथे येतो आणि टेम्परेचर खूप वाढतात सरासरीपेक्षा, तिथे उष्ण प्रवाह, तर त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतात किनाऱ्याचे. आणि तिथे जेव्हा टेम्परेचर वाढतात तिथे बाष्पीभवन होऊन बाष्प वर चढतं आणि ते शेवटी उतरून भारतावरती खाली उतरतं. म्हणजे आपल्याला जे नको आहे ते होतं. म्हणजे आपल्याला पावसासाठी प्रवाह लागतात खालून वर जाणारे, पण हे प्रवाह वरून खाली येणारे येतात आणि आपला पाऊस त्याच्यामुळं मंदावतो. आता हे काय की तिथे जेव्हा एल निनो होतो तेव्हा भारतावरती दुष्काळ पडतो अशी समजूत आहे, कारण काही वर्षात तसं झालेलं आहे. पण प्रत्येक वर्षी होतं असं नाही. आणि जेव्हा परदेशातले लोक जाहीर करतात की एल निनो निर्माण होतोय, आणि एल निनो 2-3 वर्षात 4 वर्षात एकदा असतो, दररोज काही नसतो तिथे, आणि अधूनमधून ते टेम्परेचर कमी होतं, उलट असते तिथे. त्याला ला निना म्हणतात. ला निना म्हणजे एक सुकन्या किंवा लहानशी मुलगी. तर ती जेव्हा लहान मुलगी असते त्यावेळेस तिथे टेम्परेचर कमी होतं आणि आपला मान्सून चांगला असतो. आता हे ठोकताळे आहेत की जेव्हा पेरूच्या किनाऱ्यावरती प्रशांत महासागर, प्रशांत महासागर एक अवाढव्य असा एक महासागर आहे, तिथून इथे प्रवाहायला बराच वेळ लागतो. पण ते एक भीती एक निर्माण झालेली की एल निनो म्हणजे दुष्काळ भारतावरती. आणि असं नाही की सगळ्याच लोकांना आपल्याविषयी चांगले विचार आहेत, आपल्याविषयी लोकांच्या मनात काही वेगळे विचारपणे आपल्याला भीती दाखवणं त्यांना आवडतं. तर असे जेव्हा एल निनो बनतात तेव्हा आपल्याकडे परदेशाहून आपल्याकडे शास्त्रज्ञ सांगायला की बघा तुमच्या देशात दुष्काळ पडणार आहे. म्हणजे ते एक प्रकारचं एक त्यांना एक बुरी नजर तसं असतं की बघा तुमच्या देशात दुष्काळ पडणार आहे. पण एल निनो हा एकच घटक नसतो, दुसरे घटक आहेत त्यांचा भारतावरती परिणाम होतो. आणि म्हणून प्रत्येक एल निनो मध्ये पाऊस कमी पडेल अशी काही गॅरंटी नसते. पण जेव्हा ला निना असतो त्यावेळेस भारतावर हमखास चांगला पाऊस पडतो, जो यावर्षी ला निना आहे. म्हणून आधीच हे पूर्वानुमान दिलं गेलं आहे की 106% पाऊस पडेल, म्हणजे नॉर्मल मान्सून पेक्षा 6% आणखी पाऊस पडेल असं पूर्वानुमान दिलं गेलेलं आहे. तर ह्या वर्षी तरी मला वाटतं आपल्याला काही काळजी नाहीये पावसाची. तर पाऊस वेळेवरती कदाचित लवकर येईल आणि भरपूर पडेल आणि मला वाटतं सगळ्यांनाच तो लाभदायक ठरेल. तर ह्या वर्षी तरी आपण प्रत्येक वर्षी असं होत नाही. आणि शिकायचंय की ज्यावेळेस तुम्हाला भरपूर पाऊस पडतो त्यावेळेस ते पाण्याचा वापर बरोबर करा, पाण्याचा संचय करा, हे आपण शिकलं पाहिजे. म्हणजे जसं आपण शॉवर बाथ मध्ये भरपूर पाणी म्हणून पाणी वाहून जाऊ देतो तसं होऊ नये, की आता मान्सून चांगला आहे म्हणून वापरून टाका पाणी, असं नाही. तर तयारी ठेवा की पुढच्या वर्षी जर तो तितका चांगला पडला नाही तर ते पाणी वापरता येईल. तर हे आपल्याकरता एक सूचना आहे की पाऊस चांगला पडेल पण वापर आपला मर्यादित ठेवा, ही आपल्याकरता एक सूचना मिळेल. तर ला निना आणि एल निनो हे असं आहे. पण आपला मान्सून हा एल निनोचा गुलाम नाही, ही मी सगळ्यांना सांगत असतो. आपल्या मान्सूनला स्वतःचं मन आहे आणि एल निनोला त्याचं काम करू दे, आपण भीती बाळगू नये मला सांगावं. सर मला म्हणजे छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारताना. आणि तुम्ही आता जे सांगताय त्याच्यावरनं कळते की मान्सून हा पण तुमचा अगदी लाडका विषय. मान्सून आणि मान्सूनचे ढक्कन, तुम्ही उपमा सुद्धा अगदी कालिदासाच्या काय म्हणायला पाहिजे
मेघदूत त्याची दिलेली आहे. हो. तर हा मेघ हा बहुतेक तुमचा आवडता हो, विषय आहे, दिसतोय, आहे. की जसं शेतकरी सुद्धा असं डोक्यावर हात घेऊन आकाशाकडे बघत असतो हो, मेघाकडे, हो. तसंच तुमचा ढग एक हो, आवडता आहे आणि आहे, तुमचा हो. कविता संग्रह आहे. सुद्धा माझा आवडता ढग असा हो. सरांचा कविता संग्रह आहे. त्यांनी त्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये सुद्धा स्वतःच केलेला आहे, हिंदीमध्ये सुद्धा स्वतः केलेला आहे. त्याचे स्केचेस सुद्धा सरांनी काढलेले. तर हे आणि त्याच्यात काही जो ढगाकडे बघायचा दृष्टिकोन त्या कवितांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन आहे सर. एक भावनिक नातं आहे, भौतिक सुद्धा आहे सर. तर आणि आध्यात्मिक पण आहे. तर हे नातं तुमचं ढगाशी कसं निर्माण झालं किंवा ते तुम्ही कसं डेव्हलप केलं? एकतर मी हवामान खात्यामध्ये 38 वर्ष काम केलं, तर ढगांकडे बघायचं हे माझं काम होतं. म्हणजे मला पगार मिळायचा त्याच्याकरता. पण त्यावेळेस खरोखरच मला मीटिंग मध्ये आणि एकंदर फायली बघण्यामध्ये इतका वेळ जायचा की ढगांकडे बघायला तेवढा वेळ मला नव्हता. पण मी जेव्हा निवृत्त झालो 2003 साली, तेव्हा ढग बघायला मला जास्त वेळ मिळाला आणि तो मी एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो. कारण असं आहे की मी जेव्हा हवामान खात्यात होतो आणि मी 6 वर्ष महासंचालक पदावरती काम केलं, त्या 6 वर्षामध्ये 3 अगदी विलक्षण अशा घटना घडल्या. 3 घटना आणि त्या काही फार चांगल्या घटना नव्हत्या. एक तर 1999च्या ऑक्टोबर 30 तारखेला ओरिसावरती एक सुपर सायक्लोन आला, ज्याच्यामध्ये एका रात्री 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता. आणि आम्ही फोरकास्ट देऊन सुद्धा लोकांना सचेत करणं शक्य नव्हतं, कारण त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते, त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस काहीच नव्हतं आणि सगळी साधनं नव्हतीच. एका रात्रीमध्ये म्हणजे आमच्याकडे सॅटेलाइट्स होते, सगळं होतं, पण लोकांना सगळं सांगणं आणि त्यांना त्याची जागृती करणं हे कठीण होतं. तर हे काम झालं आणि त्यावेळेस मला सरकारला समजावून सांगायला लागलं की असं का. त्यानंतर भुजमध्ये एक भूकंप आला होता 26 जानेवारी 2001ला, ज्याच्यामध्ये एका क्षणामध्ये म्हणजे संबंध भारत देश प्रजासत्ताक दिनाच्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता आणि भुजमध्ये एका शाळेमध्ये मुली राष्ट्रगीत गात असते, ती सबंध शाळा जमिनीखाली गेली आणि तिथे एका क्षणामध्ये 20,000 लोक गेले. म्हणजे इतकं विज्ञान वाढून सुद्धा आपण भूकंपाचं पूर्वानुमान देऊ शकत नाही आजच्या जगामध्ये. हे पण मला समजावून सांगावं लागलं लोकांना की असं का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 2002 साली आम्ही फोरकास्ट दिला होता की मान्सून नॉर्मल राहील आणि प्रत्यक्षात एक भयानक दुष्काळ त्या वर्षी पडला 2002 मध्ये. म्हणजे आमचा अंदाज काही बरोबर आला नाही. तर ते पण का हे मला समजावून सांगायला लागले. तर हे सगळं मी समजावून सांगितलं आणि विज्ञान काय, विज्ञानाच्या सीमा काय आहे हे पण मी लोकांना समजावून सांगितलं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी चांगल्या निघाल्या. उदाहरणार्थ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची निर्मिती झाली, NDMA की, आणि त्याच्यात आता म्हणजे NDMA हे एका फौजेसारखं आहे की कुठे आम्ही अंदाज दिले की ते लगेच जाऊन तिथे लोकांना तिथून ते वाचवतात. आणि आता 10,000 काय आता 10 लोक सुद्धा मरत नाहीत चक्रीवादळ, अशी आता परिस्थिती आहे. तर ही सगळी भौतिक झाली. पण आध्यात्मिक माझ्या मनात विचार खूप आले की ही जन्म आणि मृत्यूची जी सगळी आहे ती कोण ठरवतं. म्हणजे भुजमध्ये जेव्हा अर्थक्वेक झाला आणि तिथे काही यंत्र होती जी श्वासोच्छ्वास त्यांना ऐकू यायचा, आणि तिथे जी डेब्री होती तिथे 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर काही लोक जिवंत सापडले डेब्रीमध्ये आणि मग त्यांना कडून त्यांना बाहेर काढलं, ढिगाऱ्यातनं बाहेर काढलं. त्याच्यामध्ये लहान बाळं होती. आता लहान बाळं जिवंत राहिली, त्यांना कोणी काही वॉर्निंग दिलं नव्हतं, त्यांना कोणी शिकवलं नव्हतं की त्यांनी स्वतःला कसं वाचवायचं, पण ती वाचली आणि धट्टे कट्टे लोक क्षणार्धात गेले जे आपल्याला वाचू शकले नाही. तर हे जे सगळं आहे की जीवन कोणाच्या हाती आहे आणि ते कोण ठरवतं ह्याच्यावरती मी पुष्कळ विचार करू आणि शेवटी मी अध्यात्माकडे वळलो रिटायरमेंटच्या नंतर की हवामानात जे काही दिसतं त्याच्यात पुष्कळ आपल्याला परमेश्वराची हस्तकृती दिसते. आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी, उदाहरणार्थ आता विजा पडून लोक मरतात, आता ते म्हणतात की आम्हाला कोणी वॉर्निंग दिलं नाही, पण निसर्गाने वॉर्निंग दिली, तिथे गडगडाट होतो, विजा लखलखाट होतो, तुम्ही ते बघत नाही, ऐकत. तर निसर्गाचं वॉर्निंग आपण लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे नदीच्या काठी आपण जर जन्माला आलो तर आपल्याला पोहता आलं पाहिजे.
आपण जर समुद्राच्या काठी जन्माला आलो तर आपल्याला भरती आणि ओटीचे नियम आपल्याला कळले पाहिजे. आपल्याला ते टेबल बघून इंटरनेटवरून ते डाउनलोड करायची गरज पडू नये. आपण जर डोंगरावर जन्माला आलो तर आपल्याला डोंगर चढाई उतरायचं आपण शिकलं पाहिजे. तर बऱ्याचशा गोष्टी निसर्गातून आपल्याला शिकता येतात. आणि म्हणून ढगांकडे मी जेव्हा बघतो मला त्यातून खरोखरच काहीतरी शिकायला मिळतं. आणि त्याच्यात कविता आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराची योजना दिसते, सगळं काही दिसतं त्याच्यामध्ये. कारण ह्या गोष्टी मानव कधी निर्माण करू शकत नाही. आपण पुष्कळदा ऐकतो की कृत्रिम पाऊस, कृत्रिम पावसामध्ये ढग मानव अजून ढग निर्माण करू शकत नाही. तो ढगातून पाऊस पाडू शकतो. कृत्रिम पावसामध्ये ढगामध्ये आपण मिठाची फवारणी करतो आणि पण ढग निर्माण होत नाही. तर काही गोष्टी मानवाच्या हातात नाहीत. आणि आपण जेव्हा ढग बघतो एखाद्या डोंगराच्या मागून येते आपण विचार केला पाहिजे की आपण किती अक्षम आहोत. आपल्या हाती काहीच नाही. तो ढग किती वाजता तिथून येईल, किती वाजता पाऊस आहे, काहीच त्या ढगाच्या आत काय आपल्याला माहिती नाही, ढगाच्या भोवती काय आपल्याला माहिती नाही. तर जे काही माहिती आहे आपलं अज्ञान खरोखरच आपल्या ज्ञानापेक्षा खूप जास्ती आहे. म्हणून मी ढगाविषयी कविता लिहिली. त्याच्यामध्ये 31 कविता आहेत, त्या माझ्या ब्लॉगवरती आहेत. आणि त्याच्यामध्ये शेवट एवढाच आहे की म्हणजे ढगाशी बोलताना जो कवी आहे, शेवटची कविता 31 ही की कवी म्हणतो की मी मातीत मिसळेल इथे पण तू अनंत काळामध्ये रमशील. तर हा त्याचा शेवट आहे. तर शेवट खरोखरच म्हणजे आध्यात्मिक मनुष्य किती अक्षम किंवा किती नगण्य आहे ह्या सगळ्या निसर्गामध्ये हे त्याच्यात मी सांगितलेलं आहे. तर अशी ती 31 कडव्यांची ती कविता आहे. सर म्हणजे गंमत वाटते की एक वैज्ञानिक, हाडाचा वैज्ञानिक जो कुठलीही म्हणजे निष्कर्ष आहे ते कसोटीच्या निकषावर तो घासूनच मग ते निष्कर्ष घेत काढले जातात. कारण असं स्वीकारलं जात नाही. आणि तो वैज्ञानिक अध्यात्माबद्दल बोलतो. तर हा प्रवास कसा काय तुमचा सुरू झाला? नाही, हा प्रवास म्हणजे मला वाटतं हा प्रवास पॅरलल किंवा समांतरच होता. कारण आपण जितकं विज्ञान आपण खोदून बघतो किंवा संशोधन करतो, बरेचसे जे निसर्गातले जे प्रश्न आहेत किंवा विज्ञानातले प्रश्न आहेत ते फार जुने आहेत. आणि ते प्रश्न धार्मिक पुस्तकामध्ये पण विचारलेले आहेत. उदाहरणार्थ पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये एक इयोब नावाच्या एका माणसाची कथा आहे. आणि इयोब हा एक धार्मिक मनुष्य असतो आणि तो चांगलं जीवन जगत असतो. आणि एके दिवशी अचानक त्याच्यावर संकटावर संकट कोसळतात आणि तो देवाबरोबर चर्चा करायला लागतो, भांडायला लागतो की मी काय केलं, हा अन्याय आहे माझ्यावरती. आणि तो देवाला म्हणतो की तू माझ्यासमोर येऊन उभार आणि आपण वादविवाद करू. तो चॅलेंज करतो देवाला. आधी देव दुर्लक्ष करतो, हे सगळं लिहिलेलं आहे. आणि शेवटी 15 दिवसांनंतर देव शेवटी म्हणतो की मी येईन तुला भेटायला. आणि तो येतो तो एका चक्रीवादळात येतो असं लिहिलेलं आहे. म्हणजे देव येतो तो काय असं नुसतं वावटळीत येणार नाही, तो चक्रीवादळ येतो. आणि तो ह्याला विचारतो योग त्या माणसाला की मी जेव्हा पृथ्वी निर्माण केली तू कुठे होतास. आणि तो त्याच्यावर एकेका प्रश्नाची भडीमार करतो की ह्या ढगामध्ये जितके जलबिंदू आहेत तू मोजले आहेस का, तू मोजलेत का त्याच्यात किती जलबिंदू आहेत. आणि ही जवळ 2500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तो विचारतो की समुद्राला ज्या सीमा आहेत त्या तू आखून दिलेल्या आहेस. तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि ते प्रश्न अजून सुद्धा आपण सोडवलेले नाहीत. म्हणजे एका ढगात किती जलबिंदू आहे आपण मोजू शकत नाही अजून सुद्धा. किंवा समुद्राच्या सीमा ज्या आहेत, आपण म्हणतो की सी लेवल राईज मध्ये काही किनाऱ्यावरचे प्रदेश पाण्यात बुडतील. पण असं आपण बघतो की ह्या सीमा आखलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर मुंबईला बघितलं की नरिमन पॉइंटवरच्या बिल्डिंग आहेत, तिथे आधी समुद्र होता, तिथे आपण त्याच्यात भर घालून तिथे बिल्डिंग बांधल्या. तर ह्या सीमा आखलेल्या आहेत. आणि आपण फार काही काळजी करू नये की सबंध प्रदेश पाण्यात बुडेल असं काही होणार नाही. म्हणजे किती शास्त्रज्ञ सुद्धा ते सांगतात. तर हा जो प्रवास आपण जितकं खोलवर जाऊ तितकं आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक सुसूत्रता आहे. हे रॅन्डम नाही, हे केवळ सायन्स म्हणतं की नियोजन आहे. आणि त्याच्या मागे एका मोठ्या शक्तीचा हात त्याच्या मागे आहे की हे सगळं पूर्व नियोजित आहे. आणि आता उदाहरणार्थ आपण म्हणतो की सहारा डेझर्ट वरती डेझर्ट का असावा, किंवा अमेझॉनच्या तिथे इतकं जंगल का असावं, त्यांच्या जागा सुद्धा ज्या आहेत त्या तिथे आहेत. म्हणजे आपण जंगलांचं डेझर्ट करू नये किंवा डेझर्टचं आपण जंगल करू तो प्रयत्न आपण करू नये.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत की कुठे काय आहे हे आपण जर म्हटलं तर हे वैज्ञानिक दृष्टीने पूर्वनियोजित वाटतं की सहारा डेझर्ट का आहे आणि तिथे जंगल का नाही. तर आपण जर त्याच्यावरती पावसाचा अभ्यास कळतं तिथे पाऊस पडत नाहीये. आता प्रॉब्लेम आहे की पाऊस पडत नाही म्हणून वाळवंट झालं की वाळवंट आहे म्हणून पाऊस पडत नाही. ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नाहीत. अगदी बरोबर. अजून नाहीत आपल्याकडे. आणि खरंच आहे सर, तुम्ही म्हणता तसं जर ब्रह्मांड पूर्ण आपण पाहिलं तर ते ग्रह तारे त्यांच्या ठरवलेल्या जागीच आहेत. कारण ते थोडे जरी इव्हन आपण तुम्ही म्हणता जशी पृथ्वी सूर्याच्या जवळ गेली, जवळ किंवा त्याच्या समोर आली तरी तापमान वाढतं. पण ती पृथ्वी तिचा अंश थोडा जरी बदलला तरी आयदर ती एकदम जळून जाईल किंवा हिमखंडामध्ये तिचं परिवर्तन होईल. म्हणजे अशी डेफिनेटली असं आध्यात्मिक दृष्ट्या विचार करावा असं आपण जेव्हा वाटतं. दोन्ही दृष्टीने बघतो की आपण जेव्हा एखाद्या खूप मोठ्या चित्रकाराविषयी आपण विचार करतो किंवा एखाद्या आर्किटेक्ट विषयी विचार करतो की त्यांनी ही सगळी निर्मिती केलेली आहे. आणि मी पुष्कळदा असं मला वाटतं की आपण इथे काही कुठल्याच गोष्टीचे मालक नाही, आपण भाडेकरू आहोत. क्या बात आहे. म्हणजे आपण एखाद्या घरी आपण जर भाडेकरू आपण जर म्हणून राहिलो तर आपल्याला एक करार करावा लागतो की मी अमक्या ठिकाणी खेळ ठोकणार नाही, या भिंतीला अमका रंग देणार नाही, मी जमीन खराब करणार नाही, आणि मग आपल्याला मालक आपल्याला तिथे राहू देतात. तसंच आपल्याला ईश्वराने इथे राहू द्यायची आपल्याला सोय केली की तुम्ही इथे राहा आणि अमक्या गोष्टी तुम्ही करू शकता, त्याच्या पलीकडे तुम्ही करू नका. उदाहरणार्थ आपण एखाद्या डोंगरात जर आपला मार्ग काढायचा आपण बोगदा खणू शकतो. आता मेट्रो करता आपण इतके बोगदे खणतोय किंवा आपण पूल बांधतोय. पण आपण जर म्हटलं की हा इथे माउंट एव्हरेस्ट इथे कशाला आहे, पाडून टाका त्याला, ते आपल्याला सांगितलेलं नाही आपल्या ह्याच्यात. तर आपण इथे भाडे करून आपण ह्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे, देखरेख ठेवली पाहिजे आणि म्हणून आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपण त्याचा दुरुपयोग करू नये. आणि हे जे सगळे आपण हवामान बदल वगैरे म्हणतो आपण निसर्गाची काळजी घेतलेली नाही, आपण निष्काळजी राहिलो. तर हा धडा आपल्याला आजच्या युगामध्ये मिळतोय. अगदी बरोबर. मला ते IMDचा तुमचा लोगो आठवतोय सर. म्हणजे निसर्गाशी त्याची हे केलेली आदित्याय जायते वृष्टी. सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला पाऊस मिळेल हे निसर्गाने दिलेलं एक वचन आहे. तर कोणी जर सांगितलं की हवामान बदलामुळे तुमचा मान्सून गडबड करीत, नाही करणार. कारण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला पाऊस मिळत राहील. तरी अभिवचन आहेत किंवा वचनं आहेत आपल्याकडे निसर्गाने दिलेली, आणि ती वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पॅरलल समांतर आहेत ही वचनं. फक्त अगदी आता म्हणजे हे आश्वासन आहे आपल्यासाठी, निसर्गाकडनंही मिळालेलं आहे आणि वैज्ञानिकाकडनंही आपल्याला मिळालेलं आहे की आदित्य जायते वृष्टीही. सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत पाऊस आहे संपूर्ण सृष्टीवर आणि पृथ्वीवर त्याचं जीवन पण आहे. फक्त एक प्रश्न मी विचारते की भविष्यामध्ये हवामान कसं असेल. आता आपल्या मनात खूप लोकांच्या आशंका आहेत, भीती आहे आणि काही त्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. पण एकतर आपण कुठल्याही गोष्टीला भीतीदायक म्हणून आपण बघू नये असं मला वाटतं. कुठल्याही गोष्टीविषयी म्हणजे आपण काळजी घ्यावी, चिंता करावी, प्रयत्न करावेत, पण आपण घाबरून जाऊ नये कुठल्याच गोष्टी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये म्हणा किंवा समाजात म्हणा किंवा कशालाही. कारण खरोखरच आपल्याला मी पुन्हा ते सांगत असतो की आपल्याला भविष्याची माहिती नसते आणि भविष्यात जे काही लपवून ठेवलेलं आहे त्याचा उलगडा योग्य वेळी होतो, पण तो काय होईल आणि ते आपल्याला तेव्हाच कळतं. आणि आपण जर म्हटलं की आता 100 वर्षांनी पृथ्वीचं असेल किंवा 200 वर्षांनी हवामान असं असेल, मला वाटतं ते फक्त एक फॅन्टसी झाली की आपण काहीतरी एक थोडासा डेटा घेऊन थोडीशी त्याच्यामध्ये कल्पना शक्ती वापरून आपण एक चित्र उभं करतो. आणि ते चित्र म्हणजे आपण खरोखरच एक चित्रकार म्हणून आपण ते उभं करतो, पण ते आपल्या हातात नाही. तो चित्रकार दुसरा कोणी आहे. आणि हे पण मला वाटतं की आपण जर म्हटलं की पुढच्या 50 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान 4 डिग्री वाढेल तर काय होईल वगैरे. आपण जर इतिहास पाहिला तर असं आहे की मानव आपला विचार करून आपलं जीवन जगतो. तो हवामानाविषयी जास्त विचार करत नाही. त्याला पाणी जास्त लागतं. उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं की एस्किमो लोक नॉर्थ पोल वरती राहतात, खूप थंडी असते तिथे, पण ते काही सोडून आपल्याकडे राहायला आले नाही, ते अजून तिथेच आहेत, त्यांना ते मानवतं. किंवा वाळवंटामध्ये काही लोक राहतात
ते काही सोडून आपल्याकडे नाही आलेले. पण मानव प्राणी कुठे राहतो? तो जिथे पाणी आहे तिथे राहतो. जलाशयांच्या जवळ. त्याला जलाशयांच्या जवळ राहायला आवडतं. तर तो नदीकाठी नदीकाठी संस्कृती राहतो. सगळ्या तर संस्कृती ज्या सगळ्या होत्या त्या नदीकाठी नदीकाठी. त्या हवामानाशी संबंधित नव्हत्या. म्हणजे आपण जे म्हणतो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती वगैरे किंवा रोमन संस्कृती किंवा ग्रीक संस्कृती ह्या सगळ्या नद्यांशी संबंधित होत्या. पण आणि नद्या अजून वाहत आहेत, पण संस्कृती लुप्त झाली. कारण काय की मी पुष्कळदा हे बघतो की आधी जेव्हा मानवाचा नैतिक अधःपात होतो तेव्हा संस्कृतीच्या लयाची सुरुवात होते. आधी नैतिक आणि मग भौतिक. अरे वा. असं नाही की आधी खूप पाऊस पडला आणि संस्कृती लयाला गेली. नाही, आधी ग्रीक लोकांनी रोमन लोकांनी जे अँफिथिएटर्स बांधले, जिथे मोठी पुस्तकालय होती आणि ज्ञानाचं भांडार होतं, तिथे शेवटी तिथे लोक तिथे ते त्यांचे गुलाम आणायचे आणि सिंहांना ते सादर करते, ह्यांना खा आणि आम्ही ते बघू आणि आनंद करू, मुलं बायका पुरुष. तर हा जेव्हा अधःपात होतो त्याच्यानंतर निसर्ग म्हणतो ठीक आहे, मी आता एक अर्थक्वेक आणतो किंवा मी आता इथे एक फ्लड आणतो किंवा मी इथे दुष्काळ आणतो आणि तुम्हाला संपून टाकतो. तर हे आपण इतिहास आपण वाचला पाहिजे की आपण ह्या इतिहासामध्ये आपलं स्थान काय आहे. नुसतंच पृथ्वी बिघडेल, तापमान वाढेल कदाचित, पण तो परिणाम नुसता तापमानाचा आपल्या नैतिक अवस्थेचा तो परिणाम आहे. त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आपण जे बघतो सगळीकडे की जी परिस्थिती आहे तशी नसावी. बरोबर आहे. तर म्हणून मला भविष्याची फारशी काळजी नाही, कारण भविष्य स्वतःची काळजी घेईल. क्या बात. आपण तिथे राहणार नाही, पण भविष्य स्वतःची काळजी घेईल असं मला वाटतं. पण आपण विचार करावा, चिंता करावी, प्रयत्न करावे आणि आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते आपण करावं. अगदी बरोबर आहे सर. खरोखर इतकी सुंदर माहिती तुम्ही दिली. विज्ञानाबरोबरच तुम्ही प्राचीन कालखंडात घेऊन गेलात. मनुष्याचा उत्क्रांती त्याची आणि हवामानाशी किंवा निसर्गाशी त्याचं नातं आणि त्याच्यानंतर मानवी स्वभाव किंवा जे तुम्ही सांगितलं की संपूर्ण निसर्ग, संपूर्ण हे ब्रह्मांड आहे ते एकमेकात गुंतलेले, एकमेकांशी त्याचा संबंध आहे. आणि खरंच मला ते पटतंय. आपल्या श्रोत्यांनाही कदाचित ते पटावं की नैतिक अधःपतन होऊ देऊ नका. आणि ह्या नीतिमत्तेमध्ये जर आपण ती नीतिमत्ता जोपासली, नीतिमत्ता म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं, निसर्गाने जे काही आपल्याला वरदानं दिली आहेत त्याची काळजी घेणं, त्याची निगा राखणं आणि चांगल्याचे प्रयत्न सतत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ते जर आपण सांभाळली तर भौतिक सुखही आपल्याला मिळू शकतील. हे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. एक हवामानशास्त्रज्ञ, मोठा वैज्ञानिक जर आपल्याला ह्या गोष्टी सांगतोय, नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. आपणही विचार करा आणि देवाने दिलेली आपल्याला ही जी सृष्टी आहे, निसर्ग आहे, त्याची नक्की काळजी घ्या, कारण ही आपल्याला आपल्यासाठी एक वरदान आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो त्यावेळेस आपण किती किंचित प्राणी आहोत. आपल्या हातात काहीही नाहीये, फक्त चांगलं दान देण्याचं काम हे आपलं काम आहे. हे आपण करू शकतो. सर, आपण आलात स्टुडिओमध्ये, इतकी सुंदर माहिती दिली, छान गप्पा आपल्या झाल्यात, खूप माहिती मला मिळाली, त्याच्याबद्दल खूप खूप आपले आभार. धन्यवाद. मलाही बरं वाटलं गप्पा करून. बऱ्याच दिवसांनी आपल्या गप्पा झाल्या, त्याही रेडिओच्या माध्यमाने, म्हणून आणखी बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. श्रोतेहो, आत्ताच आपण भारतीय वेधशाळा आणि हवामान खात्याचे माजी सरसंचालक डॉक्टर रंजन केळकर सरांची रेडिओ मैत्रीण मृदुला घोडके यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. खरंच ह्या मुलाखतीतून छोटे मोठे गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. तर मंडळी, या पर्यावरणपूरक मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीबद्दल डॉक्टर रंजन केळकर आणि मृदुला घोडके मॅडम या दोघांचेही विशेष आभार. तर मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नवीन वाक्यांसह पुढील भागात. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ.